या बातम्यांचे प्रायोजक आहेत विजयराज नर्सरी, झाडे, फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस। यासाठी आजच संपर्क साधा। प्रोप्रायटर वसंत बेहरे, मोबाईल नंबर 7774860121। आमचा पत्ता दिंडोरी रोड, बर्ड सफारी जवळ, नाशिक। संसदेच्या प्रवेशद्वारावर हातात व गळ्यात कांद्याच्या माळा तसेच बागलाण तालुक्यातील मोरेनगर येथील कांदा उत्पादक शेतकरी किरण मोरे यांनी रेखाटलेली कांद्याच्या भावाच्या संदर्भातील व्यंगचित्र हातात घेऊन नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील खासदारांची प्रतिमा असलेले व्यंगचित्रे हातात घेऊन घोषणाबाजी केली व संपूर्ण देशासह सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले। त्याबद्दल सर्वच विरोधातील खासदारांचे अभिनंदन होत आहे। दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे यांनी एका हातात व्यंगचित्र आणि दुसऱ्या हातात कांद्याची माळ घेऊन जोरदारपणे निदर्शने केली। नाफेड आणि एनसीसीएफच्या बोगस कांदा खरेदीचा पर्दाफाश करत निर्यातीला प्रोत्साहन व तसेच कांद्याला तात्काळ 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी सर्वच विरोधी खासदारांनी मागणी लावून धरली। संसद परिसर दणाणून सोडला। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कांदा उत्पादक व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींची व्यंगचित्रे रेखाटून निवेदनाद्वारे लक्ष वेधून घेतले होते। त्याची दखल घेत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील खासदारांना घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले। यात काँग्रेस खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, खासदार भास्करराव भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, खासदार अरविंद सावंत हे सहभागी झाले होते। खासदारांनी कांद्याच्या मळा घालून थेट संसदेत पोहोचले। कांदा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असताना केंद्र सरकार याबाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे। गुजरात सरकारने कांद्यासाठी 300 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले, ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का नाही असा सवाल खासदार भास्करराव भगरे यांनी उपस्थित केला व 500 प्रति क्विंटल अनुदानाची मागणी केली। दुसरीकडे नाफेड आणि एनसीसीएफचा भ्रष्टाचार उघडकीस आला पाहिजे, त्यात परप्रांतीयांचा सुळसुळाट झाला आहे। गोवा, गुजरात, मध्य प्रदेश येथील नाफेडचे दलाल एजंट हे दिल्ली दरबारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नाफेड व एनसीसीएफसाठी बोगस कांदा खरेदी केली जात आहे। 27 जूनपर्यंत सर्व खरेदी बंद झाली, मग यांच्या भव्य मोठ्या खड्यांमध्ये कांद्यांच्या वाहनांची गर्दी कशी असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी उपस्थित केला आहे। आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उत्तर महाराष्ट्रातील सर्वच खासदारांनी एकजुटीचे कांदा प्रश्नावर आवाज उठवला। त्याबद्दल व्यंगचित्रकार किरण मोरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी समाधान व्यक्त केले आहे। वृत्तसंकलन समाधान केदारे, निवासी संपादक, देवळा। भावबंद कमी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांद्याला 500 रुपये अनुदान दिलं पाहिजे। मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेस जे निर्यातदार होते त्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जात होतं, ते आता बंद या सरकारने करून टाकलं। आणि विशेष म्हणजे कांद्याच्या बाबतीमध्ये जे निर्यातीचं धोरण जो धोरणपणा आहे, कारण मागच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये जर 40-50 रुपये किलोच्या वर भाव गेला तर निर्यात बंदी केली जात होती। आता जर आपण बघतोय की 20-25 रुपये किलोचा जवळपास भाव गेला की सरकारने निर्यात बंदी करतं आणि हे सगळं करून शेतकरीला म्हणजे शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडत नाही आणि शेतकरी आत्महत्या करतोय। दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढला, 18% पासून तर 28% पर्यंत वेगवेगळ्या म्हणजे खतं, औषधं, बियाणावरती जीएसटी भरावा लागतोय। वस्तूंच्या किमती तितकीने वाढला आहे, शेतकरी अत्यंत हवालदिल माझ्या मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि म्हणून कांद्याला हमीभाव दिला पाहिजे, निर्यातीचं धोरण स्पष्ट असलं पाहिजे। अनुदानाची मागणी मी या निमित्ताने करतो आणि नाफेड आणि एनसीसीएफ मध्ये जो भ्रष्टाचार चाललाय त्याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो। कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय।